हॅलो फ्युचर डॉक्टर्स, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम ला. माझं नाव दीक्षा कतलियार. तुम्ही कशा आहात सगळे? होप सो बरे असताल. तर मी ऑलरेडी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे बीएमएस आणि बीयूएमएस बद्दल सगळे शेड्यूल सांगितलेले आहेत. तर आपली बीएमएस आणि बीएचएमएस ची सिलेक्शन लिस्ट रिलीज झालेली आहे. आता तुम्ही आधीचे व्हिडिओ नाही बघितले असाल तर तुम्ही चॅनलला जाऊन बघू शकता कोणते कोणते व्हिडिओ तुमचं बीएमएस चे आहेत वगैरे, दुसरे फार्मसीचे किंवा नर्सिंगचे आहेत ते बघू शकता. आपली बीएमएस आणि बीएचएमएस ची सिलेक्शन लिस्ट रिलीज झालेली आहे 12 तारखेला. 12च्या इव्हनिंगला सिलेक्शन लिस्ट रिलीज झालेली आहे. तर तुम्हाला माहिती आहे कोणतं कॉलेज लागले, कोणतं नाही लागले, तुम्हाला कोणतं पाहिजे असाल तर. बीएमएस चे गव्हर्नमेंट कॉलेज किती आहे ऑलरेडी मी सांगितलंय व्हिडिओला, नाही बघितले असेल तर मी परत सांगते. बीएमएस ला गव्हर्नमेंट कॉलेज 20 आहेत आणि प्रायव्हेट कॉलेज 97 आहेत, म्हणजे 97 आहे. हे झाले आपल्या बीएमएसचं. आणि बीएचएमएसचं काय? बीएचएमएसचं कॉलेज आहेत गव्हर्नमेंट 1 आणि प्रायव्हेट आहेत 41 म्हणजे असे 42 कॉलेज बीएचएमएस चे आणि ते आपले तिकडे आपले बीएमएस चे वेगळे कॉलेज. तर हे बघा, हे झाले आपले ओव्हरऑल कॉलेज. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बघा कॉलेजला सिलेक्शन लिस्ट. तुम्ही सिलेक्शन लिस्ट बघितली असाल तर तुम्हाला कोणतं कॉलेज लागले ते बघितलं असाल. आता त्याच्यानंतर तुम्हाला जायचं कसं? आता पीडीएफ तुम्हाला प्रोव्हाइड झाली की नाही माहिती नाही, पण तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनला आपल्या ग्रुपचं लिंक आहे, तिथे तुम्ही बोलले कमेंट केलं तर तुम्हाला लिंक हे पीडीएफ मिळून जाईल. किंवा तुम्ही सीईटी सेलच्या मेन वेबसाईटला गेले तर तिथे सुद्धा तुमचं पीडीएफ मिळून जातील सिलेक्शन लिस्टचे सगळे. तर तुम्ही चेक करू शकता सीईटी सेलला किंवा आमच्या ग्रुपलाही बघू शकता. आता काय तुम्हाला कॉलेज अलॉट झालं, ज्यांना कॉलेज अलॉट झालं ते स्टुडंट ते कसं करणार? आता ज्यांना आवडलेलं आहे कॉलेज ते रिटेन्शन करू शकता किंवा बेटरमेंट करू शकता. रिटेन्शन म्हणजे काय? रिटेन्शन म्हणजे ऍडमिशन घेणं त्या कॉलेजला, आणि जॉईन करणं म्हणजे फक्त भेट देणं, म्हणजे जॉईन करणं आणि त्याला बेटरमेंट किंवा रिटेन्शन न करणं. आता रिटेन्शन म्हणजे मी सांगितलं ऍडमिशन घेणं. रिटेन म्हणजेच ऍडमिशन घेणं असते त्या कॉलेजला. तुम्हाला ओव्हरऑल कॉलेज आवडली असेल, तुमच्या फी स्ट्रक्चर, हॉस्टेल, स्टडी वगैरे सगळं जे आहे ते तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही रिटेन्शन करू शकता. आणि ज्यांना बेटरमेंट करायचे ते बेटरमेंटही करा. ज्यांना त्यापेक्षा बेटर कॉलेज हवी असेल ते बेटरमेंट करू शकता. बेटरमेंट केल्यानंतर तुम्हाला हे वाली कॉलेजचे सीट फ्रीज राहतं आणि सेकंड राऊंडला तुम्हाला चॉईस फिलिंग करता येते नवीन फ्रेश. आणि आता नवीन आलेलं आहे फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंड साठी तर फ्री एक्झिट म्हणून. फ्री एक्झिट म्हणजे काय आहे? फ्री एक्झिट म्हणजे जे आपण फर्स्ट राऊंडला ऍडमिशन एखादी कॉलेज आपल्याला अलॉट झाली आहे पण आपण त्या कॉलेज जाणार नाही आहोत किंवा आपल्याला ते कॉलेज पाहिजेच नाही, तर तुम्ही डायरेक्ट सेकंड राऊंडला कॉलेजला जाऊ शकता. फक्त हे अवेलेबल फक्त फर्स्ट आणि सेकंड राऊंड साठी आहे, बाकी राऊंडला नाही आहे तुम्हाला. तर तुम्ही फर्स्ट आणि सेकंड मध्ये तुम्ही तसं करू शकता. डायरेक्ट फर्स्ट कॉलेजला न जाता तुम्हाला ते सीट नकोच हवी तर तुम्ही डायरेक्ट सेकंड राऊंडला नवीन फ्रेश चॉईस फिलिंग करून जाऊ शकताय. हे झालं फ्री एक्झिट. आता तुम्हाला हे ओव्हरऑल सांगितलं मी बेटरमेंट, रिटेन्शन आणि फ्री एक्झिट बद्दल. आता आपण बघूया डॉक्युमेंट्स बद्दल. डॉक्युमेंट्स तुम्हाला कॉलेजला जाताना कोणतं घेऊन जावं लागेल. आता तुम्ही तुमचं सिलेक्शन लेटर डाउनलोड करून घ्या ऑनलाईन सीईटी सेलवरून ऑनलाईन सिलेक्शन लेटर डाउनलोड करून घ्यावं लागेल डॉक्युमेंट्स मध्ये. आणि एक पेन ड्राईव्ह तुम्हाला कॉलेजला जाताना पेन ड्राईव्ह घेऊन जावा. तिथे नाव तुमचं कसं अपलोड करणार, जे की तुम्ही फॉर्मवर किंवा सगळ्या जागी कसं नाव अपलोड केलंय तसंच तुम्ही तिथे नाव अपलोड करू शकताय, कारण ते तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅन करून देतात कॉलेजवाले. त्यामुळे पेन ड्राईव्ह घेऊन जा, तुम्हाला हेल्प होईल. काही कॉलेजला पेन ड्राईव्ह मागतात, काही कॉलेजला नाही मागत. तर होप की तुम्ही आपल्याजवळ पेन ड्राईव्ह ठेवा जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल. तर आता आपण डॉक्युमेंट्स बघू. डॉक्युमेंट्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील तरी सुद्धा मी ओरली पण सांगत आहे तुम्हाला. तुमचं आधार कार्ड नेल्यावर म्हणजे तुम्हाला झेरॉक्स पण लागू शकतो, तिची झेरॉक्स पण घेऊन जा तुम्ही. पॅन कार्डही घेऊन जाऊ शकता. मग तुमचं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, मग तुमचं डोमिशियल, नॅशनॅलिटी, एनसीएल, डोमिशियल, कास्ट सर्टिफिकेट तुमची. म्हणजे मी असं उलट पुलट सांगत आहे पण आता तुम्ही बघू शकता स्क्रीनला तुम्हाला हे डॉक्युमेंट्स घेऊन जावं लागते. आधार, नॅशनल, डोमिशियल, तुमचं जे पासिंग सर्टिफिकेट आहे एसएससीचं म्हणजे 10th पासिंग सर्टिफिकेट, मग तुमची मार्कशीट 10th, मग HSCL तुमची पासिंग सर्टिफिकेट आणि तुमची मार्कशीट सुद्धा म्हणजे 10वी आणि 12वीची सुद्धा.
मग तुमची झालं आपलं स्कोअर कार्ड, आपलं नीटचं स्कोअर कार्ड, तुमचं सिलेक्शन लेटर तुमचं. मग त्याच्यानंतर तुमची कास्ट सर्टिफिकेट, तुम्हाला जी तुमची कास्ट आहे, मग तुमची कास्ट व्हॅलिडिटी, तुम्हाला जे स्टुडंटची सगळ्यांची कास्ट व्हॅलिडिटी अवेलेबल असेल सगळ्यांची, ती कास्ट व्हॅलिडिटी. मग ऍडमिट कार्ड आपलं नीटचं, म्हणजे आपलं जे तुम्ही फॉर्म भरलेलं ऍडमिट कार्ड आहे ते सुद्धा कार्ड लागतात. मग ऑनलाईन ऍप्लिकेशन सुद्धा लागू शकतं तुम्हाला, तर तुमच्या जवळ ठेवा ते जे तुम्ही नीटला भरलेलं आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन. मग एनसीएल, मग आपली जे एनसीएल म्हणजे माहिती आहे नॉन क्रिमिलियर, तुमची अप टू व्हॅलिड नेक्स्ट इयर पर्यंतची पाहिजे, तर ते तुम्ही बघू शकता. मग त्याच्यानंतर तुम्हाला लागते लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्या कॉलेजची. त्याच्यानंतर तुम्ही ईडब्ल्यू असाल तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, एससीबीसी असाल तर एससीबीसीचं सर्टिफिकेट. आता तुम्ही डिफेन्स याच्यामधून येता, डिफेन्स कोटामधून, तर ते त्याचं सर्टिफिकेट लागतं तुमचं, D1 D2 D3चं. आणि मग राहिला पीडब्ल्यूडी असाल स्टुडंट तर पीडब्ल्यूडीचं सर्टिफिकेट. मग तुम्ही कुठून हिली एरियामधून असाल तर हिली एरियाचं पण सर्टिफिकेट लागतं तुम्हाला. हे आता ऑप्शनल मध्ये पण सांगत आहे मी तुम्हाला, ते जाऊ शकता. त्याच्यानंतर तुमचं मेडिकल सर्टिफिकेट, आणि तुमचं मधातच कॉलेज सोडलं असेल तुम्ही तर तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं. मग तुमचं डीडी, डिमांड ड्राफ्ट, तुम्ही कॉलेजला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना विचारा की कोणतं अकाउंट आहे तुमचं म्हणजे कॉलेजचं, आणि कितीची डीडी बनवावी लागते सगळं ते विचारा आणि डीडी वगैरे घेऊन जावा. मग अजून तुमच्या एज्युकेशन गॅप असेल कधीतरी कुठं तरी, मग एखादी वर्षाची 2 वर्षाची, तर त्याची 2 वर्षाची असेल तर 2 वर्षाची गॅप, 1 वर्षाची असेल तर 1 वर्षाची गॅप. मग आपली इन्कम 1 वर्षाची. मग त्याच्यातही अजून तुम्हाला तुमचे पासपोर्ट साईज फोटो हे सगळं घेऊन जा, तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला हेल्प होतील. आणि जे फ्री एक्झिट झालेले स्टुडंट आहे म्हणजे त्यांना काही गरज नाही डॉक्युमेंट्स, आणि हे बेटरमेंट आणि रिटेन्शन वाल्यांसाठी. फ्री एक्झिट वाल्यांना ज्यांना सीट पाहिजेच नको ते तर ते सरळ फ्री एक्झिट करू शकतात फर्स्ट आणि सेकंड राऊंड साठी. फक्त एवढं आहे की चॉईस तुम्हाला फ्रेश चॉईस फिलिंग करता येतं, आणि जी आधीची सीट अलॉट झालेली आहे ती कॅन्सल होते. हे झालं तुमचं ओव्हरऑल डॉक्युमेंट्स वगैरे बद्दल. आता आपण बघूया समोर काय होणार आहे प्रोसेस. आपली नेक्स्ट प्रोसेस म्हणजे काय, जे आपले बेटरमेंट आधी सांगितलेलं आहे, बेटरमेंट, रिटेन्शन आणि फ्री एक्झिट. फ्री एक्झिट मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुमचं फर्स्ट आणि सेकंड राऊंडचं, तेच फक्त जाऊ शकता, त्याच्यानंतर जाऊ शकत नाही तुम्ही. आणि जे स्टुडंट ज्यांना आता कॉलेज अलॉट झालेलं नाही, त्यांना ज्यांना म्हणजे नॉट चॉईस अवेलेबल आले, ते स्टुडंट काय करणार, ते स्टुडंट तुम्ही नवीन प्रिफरन्स आपली म्हणजे चॉईस फिलिंग करासाठी, म्हणजे आपली जी नवीन चॉईस आहे चॉईस फिलिंग तुम्ही करू शकता नवीन फ्रेश प्रेफरन्स टाकून. फ्री एक्झिट वाले स्टुडंट पण करू शकतात. आणि ज्यांनी रिटेन्शन केलेले आहेत ते स्टुडंट नेक्स्ट राऊंडला जाऊ नका, त्यांना जाता येत नाही नेक्स्ट राऊंडला. आणि म्हणजेच काय, तुम्ही नवीन म्हणजे ऍडमिशन केलेलं आहे म्हणून तुम्ही नेक्स्ट राऊंडला जाऊ शकत नाही, तुम्ही त्याच कॉलेजला राहा, किंवा तुम्ही नाहीतर मग तुम्हाला बेटरमेंट फ्री एक्झिट करू शकता. आता जे स्टुडंट फर्स्ट राऊंडला चॉईस फिलिंग केले नाही, त्यांना वाटते की तुम्ही सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करू शकता, तर ते होत नाही. तुम्ही फर्स्ट राऊंडला चॉईस फिलिंग नाही केले तर तुम्हाला सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करता येत नाही, तुम्हाला सरळ इन्स्टिट्यूट राऊंडला चॉईस फिलिंग करता येतं. तर थोडं लक्ष दिलं असेल तर स्टुडंटनी फर्स्ट राऊंडला चॉईस फिलिंग केलं असेल, होप सो. नाहीतर डायरेक्ट तुम्हाला इन्स्टिट्यूट राऊंडला चॉईस फिलिंग करता येतात. तर हे प्रॉब्लेम येत आहे. आणि ज्यांचे डॉक्युमेंटचे इश्यू आहेत, ज्यांना प्रॉब्लेम येत आहे डॉक्युमेंटचे याचं, त्या स्टुडंट एलिजिबल राहणार नाही, हे लक्ष ठेवा. तर डॉक्युमेंट सगळे प्रिपेअर ठेवा, जे की मी ऑलरेडी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. डॉक्युमेंट्स हे सगळे डॉक्युमेंट्स प्रिपेअर ठेवा तुमचे. आता हे झाले डॉक्युमेंट्स. आणि जे स्टुडंट आहेत ज्यांनी रिटेन्शन केलंय बट त्यांचं जे आपले सगळं सिस्टम जे आहे ते अपडेट नाही झालंय, आणि त्यांना दिसत आहे की रिटेन्शन नाही केलंय, तर ते स्टुडंट काय करणार आहे. आता मी शक्यता होत नाही पण कधीतरी झालं तर सांगत आहे फक्त, पण त्यांच्या रिटेन्शन दाखवत नाही, तर ते स्टुडंट सुद्धा नवीन चॉईस फिलिंग करू शकतात. आता मी लास्टला सगळं इम्पॉर्टंट वस्तू सांगत आहे की जे BMS ला स्टुडंट आहेत, कट ऑफ बद्दल मी सांगत आहे तुमचं, म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटच्या कट ऑफ जे की फर्स्ट राऊंडचे आहे ऑलमोस्ट. जे स्टुडंट 440+ आहेत गव्हर्नमेंटसाठी ते इलिजिबल आहेत ऑलमोस्ट, आणि प्रायव्हेटला 330+. म्हणजे हे समजून जा एवढं मार्क तुम्हाला अवेलेबल आहे की नाही, ते अकॉर्डिंग तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता.
आता तुम्हाला सेकंड थर्ड राऊंडला बघा, तुम्हाला 280 असतील किंवा त्यांच्या वर असतील तरच होप किंवा की तुम्हाला BMS मिळेल, प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट, नाहीतर मिळणार नाही. आणि हे रियालिटी आहे, रियालिटी लक्षात घ्या. कारण तुम्हाला जेणेकरून तुम्हाला टाइमपास होऊ नये किंवा BMS मागे तुम्हाला 280 आहे नाही आहेत, कमी आहेत आणि तुम्ही तिथेच वाटते की तुम्हाला मिळणार. मिनिमम 280 प्लस पाहिजे तुम्हाला BMS साठी, प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंटला. तुमचे मार्क असतील तरच तुम्ही होप करा की तुमचं ऍडमिशन होईल BMS ला, नाहीतर ठेवू नका. दुसरं काहीतरी बघा, तुमचं BHMS किंवा तुमचं दुसरं काहीतरी ऍडमिशन बघा, पण होप ठेवू नका. आणि ही आपली सॅड रियालिटी आहे, तर हे थोडं लक्ष द्या. तुम्हाला मार्क कमी असेल तरी होप ठेवू नका. आणि जास्त ज्यांना मार्क आहे 280 प्लस ते थोडं होप ठेवा. मे बी मिळणार चान्सेस थोडे कमीच आहेत, तरी पण तुम्ही हे सगळं विचार करूनच तुमच्या ऍडमिशनला बघा आणि चॉईस फिलिंग करा, नाहीतर तुमचं टाइमपास होईल. हे सगळं लक्षात ठेवूनच तुमचं चॉईस फिलिंग करा आणि सगळं बघा. हे झालं आपलं सगळं BMS BHMS बद्दल, फर्स्ट राऊंड बद्दल. तर हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपलं हे व्हिडिओ तुम्हाला किंवा तुमच्या, आता तुम्ही जर बघितलेच असाल किंवा तुमच्या फ्रेंड्सला लागत असेल किंवा तुमच्या रिलेटिव्हला लागत असेल तर शेअर करू शकता. तुम्हाला काही डाऊट असेल किंवा तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल कुठं तरी, तर कमेंट बॉक्स ओपन आहे आमचं, तिथे तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला किंवा नवीन इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही सांगा, आम्हाला कमेंट करा, आम्ही तुम्हाला व्हिडिओ बनवून देऊ. किंवा तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन तुम्हाला काही लागत असेल तर डिस्क्रिप्शनला तुम्हाला आमच्या ग्रुपचे लिंक मिळून जाईल, तिथे तुम्ही बघू शकता. तिथे जॉईन व्हा. तुम्हाला काही प्रॉब्लेम आली असेल तर तिथं मेसेज करा, आम्ही किंवा मी किंवा माझे टीम मेंबर सगळे जे आहेत ते सगळं रिप्लाय करतील, तुम्हाला हेल्प करतील. आणि हे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा. धन्यवाद.